नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर। आज आम्ही तुमच्यासाठी असा एक खजिना घेऊन आलो आहोत जो तुमचं आयुष्य बदलू शकतो। हो, भगवद्गीतेचे 50 महत्त्वाचे विचार। भगवद्गीता फक्त एक धार्मिक ग्रंथ नाही, तर जीवनाचा संपूर्ण मार्गदर्शक आहे। यात लपलेली आहे ती अनमोल रत्न जी आपल्या आयुष्याला नवी दिशा आणि उंचीवर पोहोचवू शकतात। तुम्ही कधी विचार केला आहे का की कसे गीतेचे विचार आपल्या आयुष्यात प्रत्येक कठीण प्रसंगी वाट दाखवतात? कसे हे विचार आपल्या आत आत्मविश्वास आणि धैर्य जागृत करतात? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेऊ। भगवद्गीतेचे हे विचार आपल्याला चांगल्या वाईटाचा फरक शिकवतात। हे आपल्याला सांगतात की कसे आपण आपल्या आयुष्यात संतुलन साधू शकतो, आपल्या कामांना योग्य दिशा देऊ शकतो आणि प्रत्येक परिस्थितीत स्थिर राहू शकतो। चला तर मित्रांनो, या अद्भुत प्रवासाला निघूया, जिथे आपण त्या 50 अनमोल विचारांबद्दल जाणून घेऊ जे आपलं आयुष्य सार्थक आणि यशस्वी बनवू शकतात। या हे दिव्य विचार आपण स्वीकारूया आणि आपलं आयुष्य आणखी आनंदी बनवूया। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जाणून घ्या की कसे भगवद्गीतेचे हे विचार आपल्या आयुष्यात कायमचा सकारात्मक बदल घडवून आणू शकतात। मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला तर कृपया लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व नवीन व्हिडिओंबद्दल माहिती मिळत राहील। तुमचे विचार कमेंटमध्ये लिहा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत शेअर करा। श्रीमद भगवद्गीतेचा पहिला उपदेश हा आहे की जर कोणी तुमच्यापेक्षा मोठा असेल, मग तो तुमचा जवळचाच कोणी का असेना, तर त्याच्या चुकीच्या वागण्याला कधीही खपवून घेऊ नये। आपण अनेकदा आपल्या मनात होणाऱ्या त्रासांना सहन करत राहतो, हा विचार करून की तो तर माझ्यापेक्षा मोठा आहे, माझा जवळचा आहे, त्यांना कसं काय बोलू? जर काही बोललो तर कुठे नातच संपून जाईल की काय? पण स्वतः विचार करा, तुम्ही त्या माणसाला कसं आपलं मानू शकता जो तुमच्या त्रासाचं कारण आहे? खरं तर आपलं तर तेच असतं जे आपल्याला त्रास देण्याऐवजी आपला त्रास दूर करतं, आपल्या सुख दुःखात सहभागी होतं। कुणीही तुमचा फायदा घेऊन निघून जावं किंवा तुमच्यावर अन्याय करावा असं होऊ देऊ नये। हा एक प्रकारचा भित्रेपणा आहे आणि स्वतःवरचा अन्याय सुद्धा आहे। जितकं सहन करत राहू, लोक तितकंच आपल्याला सहन करायला आणखी भाग पाडत जातील। समाजात चुकीचं करणाऱ्याचं धैर्य तेव्हाच वाढतं जेव्हा त्याला रोखलं जात नाही, जेव्हा त्याचा अन्याय गप्पपणे सहन केला जातो। गीतेच्या पहिल्या अध्यायात याच गोष्टीचा उल्लेख आहे। पहिल्या अध्यायाचं नाव आहे अर्जुन विषाद योग, ज्यात अर्जुन आपल्या मनाची द्विधा आणि दुःख भगवान श्रीकृष्णासमोर मांडतो आणि म्हणतो, हे केशवा, मी कौरवांशी कसं युद्ध करू शकतो? हे सर्व तर माझे जवळचेच आहेत। पितामह भीष्म ज्यांच्याकडून मला प्रेम मिळालं आणि गुरु द्रोणाचार्य ज्यांनी मला धनुर्विद्या शिकवली, माझ्यासाठी पूजनीय आहेत। आपल्या गुरुजनांना आणि नातेवाईकांना मारण्यापेक्षा मी भिक्षा मागून गुजराण करावी हे चांगलं। आणि जिथपर्यंत कौरवांचा प्रश्न आहे, ते सर्व धृतराष्ट्राचे पुत्र आहेत, माझेच भाऊ आहेत, चुलत भाऊ आहेत। या सगळ्यांना मारून राजसुख भोगण्यापेक्षा मी संन्यासी बनावं, वनात निघून जावं हे बरं होईल। यावर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावतात, हे अर्जुना, या रणांगणावर या धर्मयुद्धाच्या क्षणी इथे ना कोणी तुझं जवळचं आहे आणि ना कोणी परका आहे। जो अधर्माच्या बाजूने उभा आहे तो शत्रू आहे आणि जो धर्माच्या रक्षणासाठी लढत आहे तोच तुझा पक्ष आहे। जो अधर्मी आहे त्याच्याशी तुला युद्ध केलंच पाहिजे, हाच तुझा क्षत्रिय धर्म आहे आणि हेच कर्म तुला कीर्ती आणि शेवटी मुक्ती सुद्धा मिळवून देऊ शकतं। तुझ्या मनात येणाऱ्या सगळ्या मोहाला, या खोट्या आपलेपणाच्या भावनेला लवकरात लवकर सोडून दिलं पाहिजे, नाहीतर हे संपूर्ण जग येणाऱ्या काळात तुझी निंदा करेल आणि तुला युद्धापासून पळालेला, घाबरलेला आणि भित्रा समजेल। इथे मुद्दा आपल्या परक्याचा नाहीये, इथे मुद्दा आहे धर्माचा आणि अधर्माचा, बरोबर आणि चुकीचा। जर तू चुकीच्या गोष्टी सहन करत राहिलास आणि त्याला विरोध नाही केलास, त्याचा शेवट नाही केलास, तर तुझ्या समोर जो चुकीचं करत आहे त्याचं मनोबल वाढेल आणि तो आणखी जास्त चुकीचं करू लागेल। जगात जिथे पाहावं तिथे पापच पाप दिसेल, अधर्माचं राज्य प्रस्थापित होईल। म्हणून हे पार्था, हेच चांगलं आहे की तू तुझ्या मनात येणाऱ्या मोहाच्या बंधनांना ज्ञानाच्या तलवारीने तोडून टाक आणि त्या अधर्मी लोकांसोबत युद्ध कर, जेणेकरून पुन्हा धर्माची स्थापना होऊ शकेल। हा उपदेश आपल्याला शिकवतो की अन्यायाचा विरोध करणं गरजेचं आहे, मग अन्याय करणारा कुणीही असो। नाती महत्वाची आहेत, पण धर्म आणि न्याय त्यापेक्षाही वर आहेत।
मित्रांनो, महाभारताच्या युद्धात आणखी एक खूप दुःखद प्रसंग येतो जेव्हा अभिमन्यूचा मृत्यू होतो. अभिमन्यू वीर अर्जुन आणि सुभद्रा यांचा पुत्र होता. खूप पराक्रमी आणि शूर योद्धा. आपल्या मुलाच्या चक्रव्यूहात अन्यायकारक रीतीने झालेल्या मृत्यूनंतर अर्जुन शोकात बुडून जातो. खूप दुःखी होतो आणि धाय मोकलून रडू लागतो. रडता रडता तो भगवान श्रीकृष्णाला म्हणतो, हे माधवा, माझ्याकडून हे दुःख आता सहन होत नाही. माझा शूर मुलगा, माझा अभिमन्यू मला सोडून निघून गेला. मला असं वाटतंय की मी स्वतःला संपवून टाकावं, त्याच्याशिवाय माझं आयुष्य व्यर्थ आहे. यावर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला फक्त धीरच देत नाहीत, तर त्याला खरं ज्ञान देण्यासाठी, आत्म्याच्या अमरतेबद्दल आणि नाशवंत शरीराच्या सत्याबद्दल समजवण्यासाठी त्याला आपल्या योग मायेने आत्म्यांच्या जगात घेऊन जातात. तिथे अर्जुन पाहतो की त्याचा मुलगा अभिमन्यू खूप शांत आणि आनंदी अवस्थेत बसलेला आहे. अभिमन्यूच्या चेहऱ्यावर तेज आहे, कारण त्याने एका शूर योद्ध्याप्रमाणे रणांगणावर आपल्या प्राणांची आहुती दिली होती. त्याने क्षत्रिय असण्याचं योग्य कर्म केलं आहे आणि म्हणूनच त्याला उत्तम पद मिळालं आहे. अर्जुन आपल्या मुलाला अभिमन्यूला या दिव्य रूपात पाहून भावुक होतो. तो खूप आनंदी होता की त्याचा मुलगा अशा चांगल्या जगात आहे आणि त्याच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू तरळले. त्याने धावत जाऊन अभिमन्यूला मिठी मारली आणि म्हणाला, मुला अभिमन्यू, तू गेल्यानंतर माझ्या आयुष्यातल्या सगळ्या आशात संपल्या आहेत. मी तुझ्याशिवाय कसा जगू शकतो? तू मला सोडून का गेलास? यावर अभिमन्यूला आश्चर्य वाटलं आणि त्याने शांतपणे विचारलं, तुम्ही कोण आहात आणि कोणत्या मुलाबद्दल बोलत आहात? अर्जुनाने चकित होऊन म्हटलं, तू मला ओळखत नाहीस का? तू माझा मुलगा आहेस आणि मी तुझा वडील आहे अर्जुन. तेव्हा अभिमन्यूने हसून म्हटलं, वडील, मुलगा, इथे या जगात कोण कोणाचा वडील आणि कोण कोणाचा मुलगा आहे? इथे तर माझे हजारो जन्म झाले आहेत आणि तुमचे सुद्धा. कोणत्या तरी जन्मात तुम्ही माझे वडील बनता तर मी तुमचा मुलगा बनतो आणि दुसऱ्या कोणत्या तरी जन्मात मी तुमचा वडील बनतो आणि तुम्ही माझे मुलगा बनता. हा तर कर्माचा खेळ आहे, फक्त भूमिका बदलणं आहे. हे आत्म्यांचं जग आहे. इथे ना कुणी मरतं आणि ना कुणी जगत. आत्मा तर अजर, अमर, अविनाशी आहे. त्यामुळे इथे ना कुणी कायमचा वडील असतो आणि ना कुणी कायमचा मुलगा असतो. मी तुम्हाला या जन्मातील वडील म्हणून ओळखत नाही, कारण हे नातं तर फक्त नाशवंत शरीरापुरतं मर्यादित होतं. हे ऐकून आणि पाहून अर्जुनाचा सगळा मोह, सगळं दुःख एका क्षणात संपून गेलं. त्याला आत्म्याच्या खऱ्या रूपाचं ज्ञान झालं. म्हणून आपण गीतेच्या या खोल उपदेशाला नीट समजून घेतला पाहिजे. इथे या जगात खरं तर कुणी आपलं किंवा परकं नसतं. ही सगळी नाती शरीर आणि मनाच्या पातळीवरची आहेत, मोहामुळे आहेत. पण हो, व्यवहारी आयुष्यात जो तुमच्या त्रासाच्या वेळी किंवा वाईट वेळेत कोणताही स्वार्थ न ठेवता तुमची साथ देतो, तोच खरं तर आपला म्हणण्याच्या लायकीचा असतो. बाकी सगळी नाती वेळेनुसार आणि स्वार्थानुसार बदलत राहतात, ती परकीच असतात. श्रीमद भगवद्गीतेचा दुसरा उपदेश हा आहे की या जगातून जो निघून गेला आहे त्याच्यासाठी कधीही खूप जास्त दुःख आणि वाईट वाटून घेऊ नये. मृत्यू हे आयुष्यातलं एक अटळ सत्य आहे. शरीर नाशवंत आहे, आत्मा अमर आहे. जो जन्म घेतो त्याचा मृत्यू नक्की आहे आणि ज्याचा मृत्यू होतो त्याचा पुनर्जन्म सुद्धा नक्की आहे. जोपर्यंत मोक्ष मिळत नाही हे अटळ सत्य समजून आपण आपल्या जवळच्या माणसांच्या जाण्याच्या दुःखात खूप जास्त बुडून आपलं आत्ताचं आयुष्य आणि कर्तव्य नष्ट नाही केली पाहिजेत. दुःख करणं हा माणसाचा स्वभाव आहे, पण दुःखातच बुडून राहणं हे अज्ञान आहे. श्रीमद भगवद्गीता हाच एक असा महान धर्मग्रंथ आहे जो आयुष्य जगण्याची योग्य पद्धत, योग्य दृष्टिकोन सांगतो. तो आपल्याला आयुष्यात धर्म, कर्म आणि प्रेम यांचं खरं ज्ञान देतो. भगवद्गीतेचं दिव्य ज्ञान माणसाचं आत्ताचं आयुष्य संतुलित, अर्थपूर्ण आणि यशस्वी बनवण्यासाठी, तसेच त्याच्या मृत्यूनंतरच्या आयुष्यासाठी म्हणजे मृत्यूनंतरची गती, या दोन्हींसाठी खूप उपयोगी आहे. ती आपल्याला शिकवते की कसं स्थिर राहून सुख दुःखात समान भाव घेऊन आपलं आयुष्य जगावं. श्रीमद भगवद्गीतेचा तिसरा उपदेश हा आहे की दिव्याचं आयुष्य यासाठी पूजनीय नाही की तो जळतो, तर तो यासाठी पूजनीय आहे कारण तो इतरांसाठी, इतरांना उजेड देण्यासाठी स्वतःला जाळतो, स्वतः कष्ट सोसतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तो इतरांवर जळत नाही, हेवा करत नाही. त्याचा एकच उद्देश असतो, अंधार संपवणे आणि उजेड पसरवणे.
याच प्रकारे आपलं आयुष्य सुद्धा तेव्हाच अर्थपूर्ण आणि पूजनीय बनतं जेव्हा आपण फक्त आपल्या स्वार्थासाठी नाही तर इतरांच्या भल्यासाठी, समाजाच्या हितासाठी जगतो, परोपकार करतो आणि इतरांची प्रगती पाहून जळत नाही, उलट आनंदी होतो. आपल्या कुठल्याही विश्वासाची, आपल्या श्रद्धेची परीक्षा तेव्हाच यशस्वी होते जेव्हा आपल्याला ते मिळत नाही जे आपल्याला हवं असतं आणि तरीही आपण आपल्या मनापासून कोणतीही तक्रार न करता देवाला धन्यवाद देतो, त्याची इच्छा स्वीकारतो. जर तुम्हाला खरंच तुमचं आयुष्य बदलायचं असेल, त्यात चांगला बदल घडवून आणायचा असेल तर सगळ्यात आधी तुमचे विचार बदलावे लागतील. असं का? कारण जसा तुम्ही विचार करता, जसे तुमचे विचार असतात तसेच तुमच्या मनात भाव निर्माण होतात आणि जसे तुमचे भाव असतात तसेच तुमचे कर्म होतात आणि जसे तुमचे कर्म असतात त्याच प्रकारे तुमचं आयुष्य बनतं, तसंच नशीब तयार होतं. हे एका उदाहरणावरून समजून घ्या. जर तुमचा विचार खालच्या पातळीचा आहे, वाईट आहे, हेवा, द्वेष, रागाने भरलेला आहे तर तुम्ही सुद्धा हळूहळू तसेच बनाल. तुमचं आयुष्य सुद्धा त्याच वाईट गोष्टींनी भरून जाईल. आणि जर तुमचे विचार खूप चांगले, सकारात्मक, प्रेमाने भरलेले आणि उत्तम आहेत तर तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यात उंची गाठू शकाल, शांती आणि समाधान अनुभवू शकाल. विचारांमध्ये खूप मोठी शक्ती असते, तेच आपल्या आयुष्याची दिशा ठरवतात. श्रीमद भगवद्गीतेचा 4था उपदेश हा आहे की माणसाने कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये. अति सर्वत्र वर्जयेत, अतिरेक सगळीकडे टाळावा. हे एक जगात सगळीकडे लागू होणारं तत्व आहे. कारण कोणत्याही गोष्टीचं गरजेपेक्षा जास्त असणं, मग ती कितीही चांगली का वाटेना, शेवटी नुकसान करणारच असतं. संतुलन हाच आयुष्याचा आधार आहे. उदाहरणार्थ, गरजेपेक्षा जास्त आराम तुम्हाला आळशी आणि काम न करणारा बनवू शकतो. गरजेपेक्षा जास्त जर तुम्ही खाल्लं तर ते तुम्हाला आजारी पाडतं, शरीरात आजार निर्माण करतं. आणि खूप जास्त जर तुम्ही उपाशी राहिलात तरी ते तुम्हाला कमजोर बनवतं, शरीर आणि मन दोन्हींना सुस्त बनवतं. याच प्रकारे खूप जास्त बोलणं, खूप जास्त गप्प राहणं, खूप जास्त झोपणं, खूप जास्त जागणं, खूप जास्त मोह, खूप जास्त विरक्ती, प्रत्येक प्रकारचा अतिरेक नुकसान करणाराच असतो. म्हणून आयुष्यात या सगळ्या गोष्टींमध्ये संतुलन ठेवलं पाहिजे. खाणं, झोपणं, वागणं, काम करणं, सगळं काही संतुलित आणि नियमात असलं पाहिजे. जसं गीतेत योगाच्या व्याख्येत सुद्धा सांगितलं आहे. श्रीमद भगवद्गीतेचा 5वा उपदेश हा आहे की कुणाकडे कितीही शक्ती का असेना, कितीही सैन्य, कितीही पैसा, कितीही ताकद का असेना, पण सत्य आणि देव ज्याच्या बाजूने उभे राहतात त्याला जगातली कोणतीही मोठी ताकद हरवू शकत नाही. महाभारत युद्धात कौरवांकडे पांडवांपेक्षा खूप जास्त सैन्य, जास्त अनुभवी योद्धे आणि साधनं होती, पण विजय पांडवांचाच झाला. कारण अर्जुन धर्मयुद्ध तर लढत होता, पण अर्जुनाचा विजय यासाठी नक्की होता कारण स्वतः भगवान श्रीकृष्ण, जे सत्य आणि धर्माचं प्रतीक आहेत, त्याचे सारथी होते, त्याचे मार्गदर्शक होते. भगवान श्रीकृष्ण त्यांचीच साथ देतात जो धर्माच्या बाजूने असतो, जो सत्याच्या वाटेवर चालतो. म्हणून या जगातल्या सगळ्या माणसांनी नेहमी धर्माच्या वाटेवर चाललं पाहिजे, खरं वागलं पाहिजे, मग त्यात कितीही अडचणी का येईनात. अर्जुनाला जरी युद्ध करायचं नव्हतं, कारण त्याला आपल्या जवळच्या माणसांच्या, आपल्या आजोबांच्या आणि आपल्या गुरूंच्या हत्येच्या पापाचा वाटेकरी व्हायचं नव्हतं, पण श्रीकृष्णाने त्याला त्याच्या क्षत्रिय धर्माची, त्याच्या कर्तव्यांची जाणीव करून दिली. श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, इथे मुद्दा तुझ्या आपल्या परक्याच्या मोहाचा नाहीये, इथे मुद्दा तुझ्या हक्कांचा आहे, पांडवांवर झालेल्या अन्यायाचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे धर्माच्या रक्षणाचा आहे. कारण तुला हे लक्षात ठेवलं पाहिजे की भरलेल्या सभेत तुझी पत्नी कुलवधू द्रौपदी सोबत कसा अपमान झाला होता, तिचं वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न झाला होता आणि हा अधर्म सहन केला जाऊ शकत नाही. कारण चुकीचं करणं जितकं मोठं पाप आहे, चुकीचं सहन करणं हे सुद्धा तितकंच मोठं पाप आहे. मग ती चुकीची गोष्ट करणारा आपलाच कुणी का असेना. सत्य आणि धर्मासाठी लढणं हेच सगळ्यात मोठं कर्तव्य आहे. श्रीमद भगवद्गीतेचा 6वा उपदेश हा आहे की दैवी शक्ती सुद्धा, देवाची कृपा सुद्धा त्याच लोकांना मदत करते जे स्वतः मेहनती असतात, जे प्रयत्न करतात, जे आपल्या ध्येयासाठी वाहून घेतात. आळशी, काम न करणाऱ्या आणि नशिबाच्या भरोशावर बसून राहणाऱ्या लोकांसाठी देवाची मदत सुद्धा येत नाही. देव सुद्धा त्याचीच मदत करतो जो स्वतःची मदत स्वतः करतो. या जगात त्याग आणि परोपकारापेक्षा मोठं कोणतंही सुख नाही, कोणताही आनंद नाही.
इतरांची कोणताही स्वार्थ न ठेवता सेवा करण्यात, इतरांची दुःख दूर करण्यात जी मनाला शांती आणि समाधान मिळतं ते कोणत्याही जगातल्या सुख सुविधेपेक्षा खूप मोठं आहे. हे ज्ञान आपल्याला फक्त ऐकायचं किंवा वाचायचं नाहीये, तर काहीही झालं तरी ते आपल्याला आपल्या वागण्यात आणावं लागेल, त्याला आपल्या आयुष्याचा भाग बनवावा लागेल. कुणा तहानलेल्याला पाणी पाजून बघा, तो तृप्त झाल्यावर जो आनंद मिळतो त्यात आपला आनंद अनुभवा. कुणा भुकेल्याला जेवण देऊन बघा, तो समाधानी झाल्यावर त्यात आपला आनंद शोधा. कुणा आंधळ्या माणसाला, कुणा मदत नसलेल्या माणसाला प्रेमाने रस्ता पार करून देऊन बघा. लोकांशी फक्त वरवरचं नाही तर गोड आणि प्रेमाने वागून बघा. तसं तर यामुळे तुमचं थेट कोणतंही पैशाचं नुकसान होणार नाही. उलट यामुळे तुम्हाला खूप जास्त शब्दात न सांगता येणारं मनाचं सुख आणि पुण्य मिळेल. हेच खरं सुख आहे. श्रीमद भगवद्गीतेचा 30वा उपदेश हा आहे की जो माणूस फक्त आपल्या निघून गेलेल्या कालचा, भूतकाळाचा विचार करून वाईट वाटून घेत राहतो किंवा येणाऱ्या उद्याचा, भविष्याचा विचार करून काळजी करत राहतो, तो आपल्या आत्ताच्या आयुष्यात कधीही सुखी आणि शांत राहू शकत नाही. खरं पाहिलं तर जो घडून गेलेला काल आहे तो आता अस्तित्वात नाहीये, तो फक्त आपल्या आठवणीत आहे. आणि जो येणारा उद्या आहे तो अजून आलाच नाहीये, तो फक्त आपल्या कल्पनेत आहे. या दोन्हींचं कोणतंही खरं पक्क अस्तित्व नाहीये. अस्तित्व फक्त या क्षणाचं आहे, आत्ताच्या वेळेचं आहे. ते फक्त तुमच्या विचारात, तुमच्या आठवणीत किंवा कल्पनांमध्ये असतं. म्हणून आपल्या मनाला असं तयार करा, असं शिकवा की ते फक्त वर्तमानात म्हणजे आज मध्ये जगायला शिकेल, या क्षणात पूर्णपणे हजर राहायला शिकेल. आणि या आत्ताच्या वेळेच्या प्रत्येक क्षणाचा पुरेपूर चांगला वापर आपलं कर्तव्य पार पाडण्यात, देवाचं नाव घेण्यात किंवा स्वतःला चांगलं बनवण्यात करू शकेल. हेच सुखी आणि यशस्वी आयुष्याचं रहस्य आहे. श्रीमद भगवद्गीतेचा 7वा उपदेश हा आहे की जेव्हाही तुम्ही कोणतं चांगलं काम करता, कोणतं पुण्याचं काम करता, कोणती सेवा करता, तेव्हा ते करत असताना मनात कोणत्याही फळाची इच्छा न ठेवता, कोणताही स्वार्थ न ठेवता, पूर्ण श्रद्धेने आणि निष्ठेने ते केलं पाहिजे आणि ते देवाला अर्पण केलं पाहिजे. आपण कोणत्याही प्रकारचा कर्तेपणाचा भाव, मी हे केलं किंवा फळाच्या इच्छेचा भाव आपल्या मनात ठेवता कामा नये. या जगात सगळं काही कायम टिकणारं नाहीये, बदलणारं आहे. अनित्य म्हणजे सगळं काही नेहमीसाठी राहणारं नाही. शरीर, नाती, पैसा, संपत्ती, मान अपमान, सुख दुःख सगळं काही क्षणापुरतं आहे, बदलणारं आहे. म्हणजेच पाप आणि पुण्य सुद्धा कायम टिकणारी नाहीत, त्यांची फळं सुद्धा नेहमीसाठी राहत नाहीत. पण पाप आणि पुण्याची फळं भोगण्यामध्ये थोडा फरक आहे. जर आपली इच्छा नसेल की आपल्याला पुण्याचं फळ जसं स्वर्ग वगैरे मिळावं, तर आपण ते फळ नाकारू शकतो, ते देवाला अर्पण करू शकतो. यासाठी आपण मोकळे आहोत. म्हणूनच देव सांगतात की आपण जी काही चांगली कामं, पुण्याची कामं करतो ती आपण देवाला अर्पण केली पाहिजेत, जेणेकरून ना आपल्याला त्या पुण्यांचा गर्व होईल आणि ना त्यांच्या फळामध्ये स्वर्ग वगैरे आसक्ती राहील, जी आपल्याला जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकवू शकते. पण प्रश्न हा येतो की काय देव आपली कामं स्वीकार करतील? याचं उत्तर आहे नक्कीच करतील, जर ती कोणताही स्वार्थ न ठेवता आणि श्रद्धेने केली गेली असतील. भगवान श्रीकृष्णाने स्वतः गीतेत अर्जुनाला सांगितलं आहे, हे अर्जुना कौंतेया, तू जे काही काम करतोस, जे काही खातोस, एखादे पवित्र यज्ञात किंवा अग्नीत जी आहुती देतोस, जे दान देतोस, जेवढी तपस्या करतोस, ते सगळं मला अर्पण करतच कर. असं केल्याने तू कर्मांच्या चांगल्या वाईट फळांच्या बंधनातून सुटून जाशील आणि तुला कधीही पुण्याचं गर्व सुद्धा होणार नाही. पाप आणि पुण्य दोन्हीमध्ये बंधन असतं, दोन्हीही आत्म्याला मोकळं होऊ देत नाहीत. पाप हे लोखंडाच्या साखळीसारखं आहे, जी त्रास देणारी असते, तर पुण्य हे सोन्याच्या साखळीसारखं आहे, जी दिसायला चांगली वाटते, सुख देणारी वाटते, पण आहे ते सुद्धा बंधनच. दोन्हीही आत्म्याला जगात बांधून ठेवण्याचं काम करतात. कारण लोखंडाच्या साखळीतून सुटायचं मन माणसाचं होतं सुद्धा, कारण ती दुःख देणारी असते. पण जेव्हा सोन्याच्या साखळीने बांधवा जातो तेव्हा तेच बंधन छान वाटू लागतं, सुख देणारं वाटतं आणि त्यातून सुटायचं मन होत नाही. स्वर्गाचं सुख भोगण्याची इच्छा तशीच राहते. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जे काही पुण्य करतोस ते मला अर्पण कर, त्याच्या फळाची इच्छा करू नकोस, नाही तर तू चांगल्या कामांच्या फळाच्या इच्छेत अडकून जाशील. पण दुसरीकडे वाईट कामाचं फळ माणसाला भोगावंच लागतं,
त्यापासून सुटका होऊ शकत नाही. त्यासाठी तो मोकळा नसतो की ते फळ अर्पण करू शकेल. ते भोगूनच त्यापासून सुटका मिळते. हे समजून घेण्यासाठी आपण रामचरितमानसातील एक सुंदर प्रसंग समजून घेऊ, जो भक्ती आणि समर्पणाचा सर्वोच्च बिंदू दाखवतो. इथे जेव्हा राजा दशरथाने कैकेयीच्या वरदानांमुळे भगवान श्रीरामांना 14 वर्षांसाठी वनवास दिला, तेव्हा भगवान श्रीराम भाऊ लक्ष्मण आणि पत्नी सीतेसोबत वडिलांच्या आज्ञेचं पालन करत सहजपणे अयोध्या सोडून वनात निघून गेले. वाटेत त्यांना गंगा नदी पार करायची होती, त्यामुळे त्यांना नावेची गरज होती. नाव चालवणाऱ्या केवटांचा जो प्रमुख होता त्याला भगवान श्रीराम बोलावतात. त्या केवटाचं नाव निषादराज गुह असं सांगितलं जातं, पण रामायणात त्याला फक्त केवट म्हटलं आहे, जो प्रेम आणि भक्तीचं प्रतीक आहे. भगवान रामांनी जेव्हा केवटाकडे नावेने नदी पार करून देण्याची विनंती केली, तेव्हा केवट भगवान रामांना वरपासून खालपर्यंत प्रेमाने निरखून पाहू लागला आणि तो त्यांची दिव्यता, त्यांचं स्वरूप ओळखून चुकला की हे तर साक्षात माझे प्रभू भगवान श्रीरामजी आहेत. त्यामुळे त्याने नाव आणण्याआधी एक अट ठेवली. तो म्हणाला की मी तोपर्यंत नाव आणणार नाही जोपर्यंत तुमची एक गोष्ट ऐकली जात नाही. एक प्रकारे त्याने नकार दिला. यावर भगवान श्रीरामाने मोठ्या प्रेमाने त्याला कारण विचारलं. भावा, तू मला नाव आणायला किंवा नदी पार करून द्यायला का नकार देत आहेस? तेव्हा केवटाने मोठ्या हुशारीने आणि भक्तिपूर्ण वाणीत म्हटलं, हे प्रभू, मी तुमच्या लीलांना सुद्धा खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. मी ऐकलं आहे की तुमच्या पायांच्या धुळीत काहीतरी जादू आहे. मी तुमच्या पायांच्या धुळीच्या त्या जादूला सुद्धा ओळखतो, जिने एका दगडाच्या शिळेला फक्त स्पर्श केल्याने एका सुंदर स्त्रीमध्ये अहिल्या बदललं होतं. आणि जर तुमचे पाय, ज्यांची धूळ एका दगडासारख्या कठीण वस्तूला स्त्री बनवू शकते, तर माझीही बिचारी नाव तर फक्त लाकडापासून बनलेली आहे, तिची काय अवस्था होईल? कुठेही सुद्धा तुमच्या पायांच्या स्पर्शाने एखादी सुंदरी बनली तर, आणि माझ्या पोटा पाण्याचं साधनच हिसकावून घेतलं गेलं तर, माझ्या घरात मग खायचे बांधे होतील. यावर भगवान श्रीराम त्यांच्या भक्तिपूर्ण हुशारीवर मनातल्या मनात हसले आणि केवटाला म्हणाले, हे केवट राजा, तुझी काळजी तर योग्य आहे, पण काहीतरी उपाय असेल ना ज्यामुळे आम्ही नदीच्या पलीकडे जाऊ शकू? तेव्हा केवटाने लगेच उपाय सांगत म्हटलं, हे प्रभू, उपाय आहे. तुम्हाला नावेत बसू देण्याआधी मला सगळ्यात आधी तुमचे हे जादुई पाय चांगल्या प्रकारे धुवावे लागतील, जेणेकरून त्यांची सगळी धूळ धुवून जाईल आणि माझी नाव सुरक्षित राहील. हे ऐकून भगवान श्रीराम त्याच्या मनातील खरी इच्छा, त्याची भक्ती समजून गेले आणि भगवान श्रीराम त्याची अट मानायला तयार झाले. प्रभू श्रीराम सीता माता आणि लक्ष्मणजींकडे पाहून प्रेमाने हसू लागले. भगवान श्रीरामांनी केवटाची अट मान्य केल्यावर केवट खूप आनंदी झाला. त्याची मनोकामना पूर्ण झाली. तो प्रेमाने आणि आनंदाने भारावून गेला आणि केवटाच्या डोळ्यातून भक्तीचे अश्रू वाहू लागले. तो पटकन जाऊन एका लाकडी भांड्यात कठवत पवित्र गंगाजल घेऊन आला आणि मोठ्या प्रेमाने, श्रद्धेने आणि सन्मानाने प्रभू श्रीरामांचे चरण कमळ धुवून त्या चरणामृताचं त्याने स्वतः प्राशन केलं आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाला सुद्धा पाजलं. तो आणि तसं कुटुंब धन्य झालं. असं म्हणतात, भगवान श्रीरामांच्या चरणामृताचं सेवन केल्याने केवट इतक्या पुण्याईचा वाटेकरी झाला की तो आपल्या वाडवडिलांना सुद्धा नरकातून तारलं जाताना पाहू शकत होता आणि तो स्वतः सुद्धा मोक्षाचा अधिकारी बनला. त्यानंतर केवटाने त्या तिघांना, श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांना आपल्या नावेत आधाराने बसवलं आणि सुरक्षितपणे नदीच्या पलीकडे नेलं. नावेतून उतरल्यानंतर प्रभू श्रीरामांनी संकोचात माता सीतेकडे इशारा केला की केवटाची उतराई भाडं दिली जावी. सीताजी आपली अंगठी काढून देऊ लागल्या, तेव्हा केवटाने हात जोडून ती घेण्यास नकार दिला. जेव्हा प्रभू श्रीरामांनी भाड्याबद्दल विचारलं, तेव्हा केवट खूप भावुक झाला आणि म्हणू लागला, प्रभू, आज मी तुम्हाला या छोट्याशा नदीतून पार नेला आहे आणि मी जेव्हा कधी हा भवसागर पार करण्यासाठी तुमच्या जगात येईन, तेव्हा कृपा करून तुम्ही मला या भवसागरातून पार न्या. माझा आणि तुमचा हिशोब बरोबर होईल. एकाच व्यवसायातील लोक एकमेकांकडून उतराई घेत नाहीत प्रभू. मी नावाडी आहे, तुम्ही सुद्धा तर सर्वात मोठे नावाडी आहात, जे जीवांना भवसागरातून पार नेतात. हे ऐकून भक्त आणि भगवान दोघांच्याही डोळ्यात प्रेमाचे अश्रू तरळले आणि भगवान श्रीराम व माता सीतेने केवटाला आशीर्वाद देत त्याला आपल्या अढळ भक्तीचं वरदान दिलं आणि ते आपल्या पुढच्या प्रवासाला निघून गेले.
मित्रांनो, म्हणूनच तर म्हणतात की भक्ती अशी अनमोल गोष्ट आहे जी फक्त कर्मकांड किंवा प्रयत्नांनी मिळत नाही. देव ज्याच्यावर कृपा करतो, ज्याच्या हृदयात खरी व्याकुळता आणि प्रेम पाहतो, त्यालाच ही भक्ती मिळते. श्रीमद भगवद्गीतेचा 8वा उपदेश हा आहे की जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात तुमच्यासोबत फक्त चांगल्याच गोष्टी घडाव्यात, तुम्हाला यश मिळावं, सुख शांती मिळावी, तर इतरांसाठी सुद्धा चांगले विचार करायला सुरुवात करा. आपल्या मनातून हेवा, द्वेष आणि इतरांचं वाईट चिंतण्याची भावना काढून टाका. कारण जर तुम्ही इतरांसाठी चांगल्या गोष्टींचा विचार करता, त्यांच्या भल्याची इच्छा करता, तर तीच चांगली ऊर्जा, तीच सकारात्मकता निसर्गाच्या नियमानुसार परत फिरून तुमच्या आयुष्यात तुम्हाला सुद्धा मिळते. पेराल तसे उगवेल हे फक्त कर्मांवरच नाही तर विचारांवर सुद्धा लागू होतं. असं का? तर असं यासाठी की तुम्ही आता काय आहात, तुमच्याकडे काय आहे यावरून तुमची खरी किंमत ठरत नाही, तर तुमची किंमत यावरून ठरते की तुम्ही भविष्यात काय बनण्याची क्षमता ठेवता. तुमच्यात किती शक्यता लपलेल्या आहेत आणि या शक्यता तुमच्या विचारांनी आणि कर्मांनीच प्रत्यक्षात येतात. चांगला विचार केल्याने आणि चांगलं केल्याने तुमच्या क्षमता विकसित होतात. श्रीमद भगवद्गीतेचा 9वा उपदेश हा आहे की वाहत्या पाण्याला जर तुम्ही तुमच्या मुठीत बंद करू पाहाल, त्याला थांबवण्याचा प्रयत्न कराल, तर ते तुमच्या पकडीतून निसटून जाईल, सुटून जाईल. त्याला फक्त मोकळेपणाने वाहू द्या, त्याला अडवू नका. तर तुम्ही पाहाल की ते आपला रस्ता, आपली दिशा स्वतःच बनवतं, समुद्रापर्यंत पोहोचतच. याच प्रकारे कधी कधी आयुष्यात अशी परिस्थिती येते जेव्हा तुम्ही तुमची स्थिती समजू शकत नाही की हे नेमकं का घडलं आहे, माझ्या सोबतच असं का होत आहे, हे कसं झालं आहे आणि कशासाठी झालं आहे. अशा वेळी घाबरून जाण्याऐवजी, त्रासून जाण्याऐवजी किंवा जबरदस्तीने परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करण्याऐवजी तुम्हाला त्यावेळी आपलं मन जमेल तितकं शांत ठेवायचं आहे आणि धीराने तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचं साक्षी भावाने तटस्थपणे निरीक्षण करायचं आहे, ते समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर तुम्हाला आढळून येईल की वेळ आल्यावर जेव्हा योग्य संधी असेल तेव्हा तुमचं आयुष्य सुद्धा त्या वाहत्या पाण्याप्रमाणे आपला मार्ग स्वतःच बनवेल. समस्येचं उत्तर आपोआपच समोर येईल. धीर आणि साक्षीभाव खूप महत्वाचे आहेत. श्रीमद भगवद्गीतेचा 10वा उपदेश हा आहे की तुम्हाला आयुष्यभर नेहमी काही ना काही नवीन शिकत राहिलं पाहिजे, ज्ञान मिळवत राहिलं पाहिजे आणि त्याचबरोबर जे शिकला आहात, जे अनुभवलं आहे, त्यावर आत्मचिंतन आणि मनन सुद्धा केलं पाहिजे. शिकणं ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे जी आपल्याला विकसित करते. कारण देव जेव्हा तुमच्यासाठी यशाचे दरवाजे उघडतो, जेव्हा तुमची मेहनत, ज्ञान आणि कृपा यांचा संयोग होतो, तेव्हा मग आयुष्यात आनंदाचा, प्रगतीचा एक नवा काळ सुरू होतो. या जगात फक्त ज्ञानच एक असा घटक आहे, अशी संपत्ती आहे जी कधीच नष्ट होत नाही, जिला कुणी चोरू शकत नाही, जी वाटल्याने कमी होत नाही, उलट वाढते. कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही काळात, कोणत्याही स्थितीत ते मिळवलेलं खरं ज्ञान माणसाची साथ कधीच सोडत नाही. मग तो कोणताही काळ असो, सत्ययुग असो किंवा कलियुग, किंवा कोणतीही परिस्थिती असो, चांगली असो वा वाईट, ज्ञान हाच खरा मित्र आहे. ज्या प्रकारे निसर्गात हवामान बदलतं, कधी उन्हाळा, कधी हिवाळा, कधी पावसाळा येतो, त्याच प्रकारे माणसाच्या आयुष्यात सुद्धा सुख आणि दुःखाचं येणं जाणं लागून राहिलेलं असतं. हा आयुष्याचा स्वभाव आहे. ज्ञानी माणूस या बदलाने विचलित होत नाही, तो दोन्ही परिस्थितींमध्ये सारखाच भाव राखून ठेवतो. श्रीमद भगवद्गीतेचा 11वा उपदेश हा आहे की जो कोणताही खेळ तुम्ही हरता तो पुन्हा खेळला जाऊ शकतो, त्यात पुन्हा जिंकण्याची संधी मिळू शकते. पण जर तुम्ही तुमच्या मनानेच हरलात, निराश झालात, हताश होऊन प्रयत्न करणंच सोडून दिलत, तर तो हरलेला डाव पुन्हा कधीही जिंकता येत नाही. मनाने हारणं हीच सर्वात मोठी हार आहे. त्यामुळे मन मजबूत ठेवणं, आशावादी ठेवणं खूप गरजेचं आहे. आयुष्य जगण्यासाठी, शरीर टिकवून ठेवण्यासाठी ज्या गरजेच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या देवाने आपल्याला या निसर्गात आधीच भरपूर प्रमाणात देऊन ठेवल्या आहेत. हवा, पाणी, अन्न, फळं इत्यादी. पण जे लोक आळशी आणि कामचोर असतात, ज्यांना प्रयत्न करायचे नसतात, ते त्या गोष्टी सुद्धा सहज मिळवू शकत नाहीत. त्यासाठी सुद्धा त्यांना संघर्ष करावा लागतो किंवा ते कमीपणात जगतात. देवाने माणसाला अमर्याद शक्ती, अद्भुत बुद्धी आणि प्रयत्न करण्याची क्षमता दिलेली आहे, जिचा योग्य वापर करून तो काय मिळवू शकत नाही, तो स्वतःच्या नशिबाचा शिल्पकार बनू शकतो. गरज आहे फक्त आपल्या शक्तींना ओळखण्याची आणि त्यांचा चांगला वापर करण्याची.
श्रीमद भगवद्गीतेचा 12वा उपदेश हा आहे की जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही प्रत्येक परिस्थितीत, विशेषतः वाईट परिस्थितीत सकारात्मक राहावं, तर तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारा की काय तुम्ही खरंच मानसिकरित्या प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक राहू शकता. जेव्हा कधी परिस्थिती तुमच्या इच्छेविरुद्ध असेल, जेव्हा मन अशांत असेल, काळजी किंवा राग वरचढ होत असेल, तेव्हा एक सोपा उपाय करून बघा. एक लांब आणि दीर्घ श्वास घ्या आणि आपलं पूर्ण लक्ष फक्त तुमच्या येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावर केंद्रित करा. काही वेळ असं केल्याने होईल हे की तुमचं सगळं लक्ष आजूबाजूच्या वाईट गोष्टी, नकारात्मक विचार आणि उत्तेजित करणाऱ्या परिस्थितींवरून हटून फक्त तुमच्या श्वासांवर केंद्रित होईल. मन आपोआपच काहीसं शांत होऊ लागेल, विचारांची उलथापालथ कमी होईल आणि तुम्हाला परिस्थितीला चांगल्या प्रकारे हाताळण्यासाठी मानसिक स्पष्टता मिळेल. ही एक तात्पुरती पण प्रभावी पद्धत आहे. श्रीमद भगवद्गीतेचा 13वा उपदेश हा आहे की तुम्हाला कधीही रिकामं बसून राहायचं नाहीये, काम न करता राहायचं नाहीये. तुम्हाला तुमच्या स्वभावाप्रमाणे, तुमच्या योग्यतेप्रमाणे आणि तुमच्या आवडीप्रमाणे कोणतंही चांगलं काम, कोणतंही उपयोगी कर्म करत राहिलं पाहिजे. कारण असं म्हटलं जातं की ज्यांचं डोकं रिकामं असतं, ज्यांच्याकडे कोणतंही रचनात्मक किंवा सकारात्मक काम करायला नसतं, ते डोकं सैतानाचं घर बनतं. म्हणजेच रिकाम्या मनात फालतू, नकारात्मक आणि हानिकारक विचार सहजपणे वाढू लागतात. काम करत राहिल्याने मन गुंतून राहतं आणि वाईट विचारांपासून वाचून राहतं. धर्माप्रमाणे वागणारे लोक जे नैतिक नियमांचं पालन करतात, ते आपलं आदर्श जीवन नैतिकतेकडे घेऊन जातात. त्यांचं आयुष्य समाजासाठी प्रेरणा बनतं. एखाद्या माणसाला फसवून, धोका देऊन किंवा जबरदस्तीने त्याच्याकडून काही हिसकावून घेण्याचा प्रयत्न कधीही करू नये. असं करणं अधर्म आहे, पाप आहे. यामुळे तुम्ही आजपर्यंत जेवढी काही पुण्यकर्म कमावली आहेत, ती सर्व हळूहळू नष्ट होतील आणि शेवटी तुम्ही पापाचे वाटेकरी व्हाल, ज्याची कडू फळं तुम्हाला भोगावीच लागतील. गरुड पुराणासारख्या ग्रंथांमध्ये सुद्धा हे स्पष्टपणे सांगितलं आहे की कोणत्याही माणसाने केलेल्या वाईट कर्मांचं फळ, मग ते या जन्मात मिळो किंवा पुढच्या जन्मात, त्याच्या आयुष्यात मिळणाऱ्या दुःखांचं आणि त्रासांचं कारण बनतं. आपल्याकडून केलेलं कोणतंही काम चांगल्या कामाच्या मोजणीत कधी येतं, यासाठी आपल्याला हे लक्षात घेण्याची गरज आहे की कोणत्याही कर्माचं चांगलं किंवा वाईट बनणं हे फक्त त्याच्या बाहेरच्या रूपावर अवलंबून नसतं, तर त्याचा सगळ्यात पहिला टप्पा, त्याचा हेतू, त्याचा उद्देश काय होता यावर अवलंबून असतो. माणूस जेवढी काही कर्म करतो ती सगळी त्याच्या स्वतःच्या विचारांतून आणि भावनांतूनच तयार झालेली असतात, प्रेरित झालेली असतात. कारण माणसाची सकारात्मक किंवा नकारात्मक विचारसरणीच त्याचे विचार बनवते आणि हेच सकारात्मक आणि नकारात्मक विचार त्याच्या कर्माला दिशा देतात, त्याच्या कर्माला चांगलं किंवा वाईट बनवतात. आपलं कर्म चांगलं होण्यासाठी फक्त आपला हेतूच नाही, तर आपल्या आजूबाजूचं वातावरण, आपली संगत सुद्धा खूप मोठी जबाबदारी पार पाडते. कारण असं नेहमी म्हटलं जातं की माणसाच्या आजूबाजूला जसं वातावरण असतं, जशी त्याची संगत असते, तसाच तो हळूहळू बनत जातो. संगतीतून गुण येतात, संगतीतून गुण जातात. संगतीचे गुण होते, संगतीचे गुण जात. त्यामुळे आपण आपल्या घरातलं वातावरण आणि आपल्या शरीराच्या आभामंडलाला जमेल तितकं सकारात्मक, शुद्ध आणि सात्विक बनवलं पाहिजे. चांगली संगत, चांगले विचार, चांगलं वाचन आणि सात्विक आहार यात मदत करतात. श्रीमद भगवद्गीतेचा 14वा उपदेश हा आहे की जगातली सगळ्यात मोठी संपत्ती नेमकी काय आहे? काय तो पैसा आहे, सोनं चांदी आहे, जमीन जुमला आहे? नाही. गीतेच्या दृष्टिकोनातून तुमचं समाधानी, शांत आणि आनंदी मन, तुमचा हसरा, प्रफुल्लित चेहरा हीच तुमची सगळ्यात मोठी आणि सगळ्यात खरी संपत्ती आहे. हा आतला आनंद कोणत्याही बाहेरच्या गोष्टीवर अवलंबून नसतो. तुम्ही तुमच्या समोर उभ्या असलेल्या एखाद्या माणसाचं वय, त्याचं शिक्षण किंवा त्याची बाहेरची बुद्धी यावरून त्याच्या मनात खरं काय चाललं आहे, त्याच्या बोलण्याचा खरा अर्थ लावू शकत नाही. बाहेरचं रूप फसवं असू शकतं. मनाच्या खोलात लपलेली गोष्ट फक्त खरं प्रेम, करुणा आणि सहानुभूतीच्या मदतीनेच पाहिली जाऊ शकते, समजून घेतली जाऊ शकते. आज आपण आत्ता जे काही आहोत, ज्या कोणत्याही परिस्थितीत आहोत, तो आपल्याकडून भूतकाळात केल्या गेलेल्या कर्मांचाच एकत्र झालेला परिणाम आहे. आणि हेच आपलं नशीब किंवा प्रारब्ध म्हटलं जातं. पण भविष्य पूर्णपणे नशिबावर अवलंबून नसतं. आपण भविष्यात जे काही बनवू इच्छितो किंवा ज्या कोणत्याही क्षेत्रात आपण पुढे जाऊ इच्छितो, त्यात आपल्या आत्ताच्या प्रयत्नांची, आपल्या आजच्या कर्मांची महत्वाची भूमिका असते. देवाने तुम्हाला कर्म करण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे, चांगलं आणि वाईट वातावरण दोन्ही दिलं आहे.
हे आता तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही तुमच्या बुद्धीचा, तुमच्या विवेकाचा कसा वापर करता, जेणेकरून त्या परिस्थितींचा सामना केला जाऊ शकेल, त्यातून शिकता येईल आणि आपलं भविष्य चांगलं बनवता येईल. प्रयत्नांनी नशीब सुद्धा बदललं जाऊ शकतं किंवा त्याचा प्रभाव कमी केला जाऊ शकतो. श्रीमद भगवद्गीतेचा 15वा उपदेश हा आहे की एका आरशाचे तुम्ही 2 तुकडे करा किंवा 1000 तुकडे करा, त्याची जी मूळ क्षमता आहे, म्हणजे प्रतिबिंब दाखवण्याची क्षमता, ती कधीच बदलत नाही. प्रत्येक तुकडा तरीही चेहरा दाखवेल. याच प्रकारे आपण सुद्धा आपला मूळ स्वभाव, आपलं खरं स्वरूप, जे की सच्चित आनंद आहे, आपला चांगुलपणा, आपली नैतिकता कधीच बदलता कामा नये. मग परिस्थिती कशीही असो, कितीही वाईट असो, जेव्हा परिस्थिती आपल्या नियंत्रणाबाहेर जाते, जेव्हा आपल्याला वाटतं की आपण काहीच करू शकत नाही, तेव्हा त्यावेळी बाहेरची परिस्थिती बदलण्याचा व्यर्थ प्रयत्न करण्याऐवजी जर तुम्ही तुमची आतली स्थिती, तुमच्या मनाची स्थिती, तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला, तर सगळं काही नाही पण बरंच काही तुमच्या ताब्यात येतं. तुम्ही परिस्थितीला स्वीकारायला शिकता, त्यातही काहीतरी चांगलं शोधू लागता आणि तुमचं दुःख कमी होतं. मनस्थिती बदलल्याने परिस्थितीचा प्रभाव बदलून जातो. श्रीमद भगवद्गीतेचा 16वा उपदेश हा आहे की कधी कधी आयुष्यात असंही होतं की समुद्र शांत होण्याची वाट पाहण्याची वेळच आपल्याकडे नसते. जर आपल्याला त्या पलीकडे जायचं असेल तर आपल्याला खवळलेल्या समुद्रातच आपली नाव उतरवावी लागते. त्याच प्रकारे जर तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल तर नेहमी चांगल्या परिस्थितीची वाट पाहू नये. तुम्हाला तुमचा प्रवास, तुमचा प्रयत्न लवकरात लवकर सुरू करावाच लागेल. मग वाटेत कितीही अडथळे का असेनात, कितीही वादळ का येईना, जेव्हा तुम्ही पक्का निश्चय करून पुढे जाता तेव्हा वादळ सुद्धा हळूहळू आपला मार्ग स्वतःच बनवतं. म्हणजेच अडथळे हळूहळू दूर होऊ लागतात किंवा तुम्ही त्यांच्याशी सामना करायला शिकता. सुरुवात करणं महत्वाचं आहे, परिस्थिती शांत होण्याची वाट पाहणं नाही. श्रीमद भगवद्गीतेचा 17वा उपदेश हा आहे की तुम्ही तुमचा जास्तीत जास्त वेळ त्याच लोकांसोबत घालवला पाहिजे जे सकारात्मक असतील, जे तुम्हाला प्रेरित करत असतील, जे तुम्हाला आनंदी ठेवण्यात, तुमच्या प्रगतीत तुमची मदत करत असतील. नकारात्मक, हेवा करणाऱ्या आणि निराशावादी लोकांच्या संगतीपासून वाचलं पाहिजे, कारण त्यांची नकारात्मकता तुम्हाला सुद्धा प्रभावित करू शकते. जेव्हा आयुष्यात चांगला काळ चालू नसतो, जेव्हा अडचणी येतात, तेव्हा घाबरून जाण्याऐवजी किंवा निराश होण्याऐवजी शांत राहून धीराने परिस्थितीचा सामना केला पाहिजे. तुमच्या मनात अशांती, दुःख, राग किंवा निराशा तेव्हाच येते जेव्हा तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला फळं मिळत नाहीत आणि तुमच्या हिशोबाने काहीही होत नाही. जेव्हा वारंवार असं होतं तेव्हा आपल्याला हळूहळू हे समजू लागतं की आयुष्य नेहमी आपल्या इच्छांप्रमाणे, आपल्या योजनांप्रमाणे चालणारं नाही. आयुष्यात अनिश्चितता आणि अनपेक्षित घटना घडतच असतात. जेव्हा ही समज विकसित होते तेव्हा आपल्याला परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारण्याची क्षमता विकसित होते. बऱ्याच वेळा आपण इतर लोकांपासून, परिस्थितीपासून किंवा नशिबापासून काही जास्तच अपेक्षा ठेवून बसतो आणि जेव्हा त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत तेव्हा आपल्याला खूप दुःख होतं, निराशा येते. अपेक्षा हेच दुःखाचं मूळ कारण आहे. जेव्हा आपण आपलं मन शांत करतो, अपेक्षा कमी करतो आणि वास्तव स्वीकारायला शिकतो तेव्हा आपण आयुष्याच्या बऱ्याचशा पैलूंना, सुख दुःखाला, यशा अपयशाला सारखेपणाने, समभावाने समजून घेण्यास आणि स्वीकारण्यास सक्षम होतो. आणि अशा प्रकारे आपण आपल्या मनाने अधिक मजबूत, स्थिर आणि सकारात्मक बनू शकतो. श्रीमद भगवद्गीतेचा 18वा उपदेश हा आहे की जेव्हा कोणती कठीण परिस्थिती येते, एखादं संकट येतं, तेव्हाच आपल्याला आपलं डोकं, आपलं मन शांत ठेवण्याची सगळ्यात जास्त गरज असते. असं यासाठी कारण त्यावेळी आपल्या आजूबाजूचं वातावरण, आपले विचार, आपल्या भावना, सगळं काही आपल्या नेहमीच्या विचारांच्या विरुद्ध असतं, उलटपालट झालेली असते. हे समजून घेण्यासाठी तुम्ही स्वतः विचार करा की जर अचानक कुठे आग लागली तर तुम्ही त्यावेळी काय कराल आणि ती आग विझवण्यासाठी काय उपाय कराल. तर कदाचित तुमचं उत्तर असेल की अशा आणीबाणीच्या परिस्थितीसाठी तर आपण आधीच काही ना काही व्यवस्था करून ठेवली पाहिजे, जसं की आग विझवण्याचं यंत्र, अग्निशमन यंत्र, पाण्याची व्यवस्था वगैरे. तर तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. तसंही सगळ्या सार्वजनिक ठिकाणी, इमारतींमध्ये अशा वाईट परिस्थितीला तोंड देण्यासाठी आधीच काही ना काही व्यवस्था करून ठेवलेली असते. कदाचित ही गोष्ट तुम्हाला थोडी विचित्र वाटू शकते की याचा मनाच्या शांतीशी काय संबंध आहे, पण तुमच्या प्रश्नांचं उत्तर याच उदाहरणात लपलं आहे की जेव्हा आग लागते तेव्हा तुम्ही अचानक त्या क्षणी पाणी काढण्यासाठी विहीर खणू शकत नाही. विहीर आधीच खोदलेली असली पाहिजे.
अगदी त्याचप्रमाणे जेव्हा आपल्या आयुष्यात एखादी अवघड परिस्थिती किंवा कठीण प्रसंग अचानक येतो, तेव्हा आपण अचानक त्याच क्षणी आपलं मन पूर्णपणे शांत करू शकत नाही. जर आपण आधीपासून याचा सराव केला नसेल, मग तुम्ही त्यावेळी कितीही प्रेरणा देणारी भाषणं, मोटिवेशनल स्पीच ऐकली किंवा पाहिली किंवा भक्ती भजनं का करेनात, जर मन आधीच तयार प्रशिक्षित नसेल तर ते लगेच शांत होऊ शकत नाही. म्हणूनच जर तुम्ही आधीपासूनच आपल्या मनाला प्रत्येक परिस्थितीत, सुखात सुद्धा आणि दुःखात सुद्धा शांत ठेवण्याचं प्रशिक्षण, ट्रेनिंग दिलेलं असेल, म्हणजेच नियमित ध्यान, स्वाध्याय, चांगल्या विचारांचं वाचन, सत्संग, सकारात्मक विचार यांचा सराव केला असेल, किंवा तुम्ही आधीच तुमचा दृष्टिकोन सकारात्मक आणि अध्यात्माकडे वळवलेला असेल आणि देवाप्रती खरी भक्ती आणि समर्पणाचा भाव तुमच्या मनात पक्का बसवलेला असेल, तुमच्या मनाच्या वेगाला, त्याच्या चंचलपणाला तुमच्या ध्यानाने आणि विवेकाने ताब्यात ठेवलं असेल, किंवा आधीपासूनच तुम्ही चांगल्या, शांत आणि ज्ञानी लोकांची संगत ठेवली असेल, तेव्हाच तुम्ही तुमच्या कठीण परिस्थितीत सुद्धा तुलनेने आपलं मन शांत ठेवू शकता, योग्य निर्णय घेऊ शकता. नाहीतर तीच जुनी म्हण पुन्हा लागू होईल की तहान लागल्यावर विहीर खोदायची नसते. म्हणून जर तुम्ही शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या आधीपासूनच निरोगी आणि मजबूत असाल, तर तुम्ही कठीण परिस्थितीत सुद्धा आपलं मन शांतीच्या मार्गावर नेऊ शकता, धीर धरू शकता. तीच लोक जी कठीण परिस्थिती आल्यावर लगेच घाबरून जातात, निराश होतात, फक्त हातावर हात धरून बसून राहतात किंवा नशिबाला दोष देऊ लागतात, ते आपलं मन शांत ठेवू शकत नाहीत. आणि हेच कारण आहे की ते आपली परिस्थिती सुद्धा बदलू शकत नाहीत, समस्येत आणखी अडकत जातात. श्रीमद भगवद्गीतेचा 19वा उपदेश हा आहे की कुणावर विश्वास ठेवा, पण विश्वास तितकाच ठेवावा की जेव्हा कधी तो तुम्हाला फसवण्याचा विचार करेल, तेव्हा त्यावेळी त्याला स्वतःच्या कृत्याची लाज वाटावी, तो स्वतःला दोषी समजावा, त्याला शरम वाटावी. अंधळा विश्वास, अंधविश्वास नुकसान करणारा असतो. आणि कुणावर प्रेम इतकंच खोल आणि निस्वार्थ करावं की समोरच्याच्या मनात ही एक निरोगी भीती, एक काळजी कायम राहील की तो तुम्हाला, तुमच्या या अनमोल प्रेमाला कुठे गमावून तर बसणार नाही. भविष्याची उगाच काळजी आणि काल्पनिक भीती बऱ्याचदा आपल्याला आत्ताचा, वर्तमान अनमोल वेळ नीट जगू देत नाही. आपण एकतर भूतकाळातल्या चुकांबद्दल वाईट वाटून घेत बसतो किंवा भविष्यातल्या भीतीने ग्रासलेलो असतो. अशा प्रकारच्या समस्यांमध्ये अडकून आपण आपला आत्ताचा क्षणच खराब करून टाकतो आणि त्याचा आनंद घेऊ शकत नाही, त्याचा चांगला वापर करू शकत नाही. याशिवाय भविष्याच्या जास्त काळजीमुळे आपण प्रेय मार्गाकडे, जे लगेच आवडतं त्या मार्गाकडे वळू लागतो. प्रेय मार्गाचा अर्थ होतो तो रस्ता जो लगेचच्या लगेच आवडेल, आकर्षक वाटेल, ज्यात इंद्रियांना मिळणारं सुख, गुलामगिरी, संकोच आणि जगातल्या भोगांशी संबंधित गोष्टी महत्वाच्या असतात. प्रेय मार्ग क्षणासाठी सुख देतो, पण शेवटी दुःख आणि बंधनाचं कारण बनतो. प्रेय मार्गाला लागल्यामुळे आपण आपल्या खऱ्या कल्याणाच्या मार्गाला, म्हणजेच श्रेय मार्गाला, जो सुरुवातीला कठीण वाटू शकतो पण शेवटी कल्याण करणारा असतो, ज्यात उच्च आदर्श, आत्म्याची शुद्धी, कर्तव्य पालन आणि साधनेचा मार्ग येतो, सोडून देतो किंवा त्याकडे दुर्लक्ष करू लागतो. म्हणून हे खूप महत्वाचं आहे की आपण जागरूक राहून आपला आत्ताचा क्षण जगावा, त्यात आपली कर्तव्य पार पाडावीत आणि भविष्याची उगाच काळजी सोडून द्यावी. ज्या प्रेय मार्गात शेवटी दुःख, अशांती आणि बंधनाशिवाय काहीच नाही, त्या मार्गावर चालणारे लोक कायमच्या सत्याला, म्हणजेच मृत्यूला सुद्धा नाकारू लागतात, त्यापासून वाचण्याचा प्रयत्न करतात आणि चांगल्या वाईट दोन्ही मार्गांनी पैसा आणि वस्तू गोळा करत राहतात, हा विचार करून की हे गोळा केलेलं त्यांना भविष्यात सुरक्षित ठेवेल, जो की एक भ्रम आहे. जेव्हा आपण लोभ, मोह आणि स्वार्थाच्या छोट्या भावनांच्या वर उठतो, तेव्हाच आपल्याला खऱ्या सुखाची, खऱ्या शांतीची जाणीव होऊ शकते. खरं सुख फक्त त्यागाच्या वाटेवर चालून, कोणताही स्वार्थ न ठेवता काम करून आणि देवावर अवलंबून राहूनच मिळवलं जाऊ शकतं. श्रीमद भगवद्गीतेचा 20वा उपदेश हा आहे की तिरस्कार, हेवा, राग, लोभ, मोह, अहंकार इत्यादी सगळे माणसाला स्वाभाविक वाटणारे पण खरं तर नुकसान करणारे दुर्गुण आहेत. हे मनाचे आजार आहेत, जे तुमच्या आध्यात्मिक प्रगतीत, तुमच्या मनाच्या शांतीत आणि इतकंच नाही तर तुमच्या जगातल्या प्रगतीत सुद्धा अडथळा आणतात. या सगळ्या वाईट भावनांपासून तुम्ही जितकं जास्त अंतर ठेवाल, जितकं यांना तुमच्या मनात थांबू देणार नाही, तुमच्यासाठी तितकंच चांगलं राहील.
कारण जर तुम्ही कुणाबद्दल तुमच्या मनात तिरस्कार आणि रागाची भावना ठेवता तर तुम्ही खरं तर त्याच माणसाचा वारंवार विचार करता, ज्यामुळे तुम्ही आपोआपच तुमची स्वतःची मानसिक ऊर्जा, तुमची शांती स्वतःच वाया घालवत असता. याचं नुकसान सगळ्यात आधी तुम्हालाच होतं. आपल्या मनाच्या आत नकळतपणे किंवा सवयीमुळे बसलेल्या या वाईट गुणांना ओळखून एक एक करून निश्चयपूर्वक बाहेर फेकून द्यावा लागेल आणि त्यांच्या जागी चांगले गुण म्हणजेच सद्गुण जसे प्रेम, करुणा, क्षमा, समाधान, नम्रता यांना आपल्या मनात जाणीवपूर्वक भरत जावं लागेल. कारण वाईट सवयी आणि वाईट विचार आपल्या मनात न बोलावलेल्या पाहुण्यांसारखे किंवा भाडेकरूसारखे हळूहळू येतात आणि जर त्यांना बाहेर काढलं नाही तर ते तिथेच घर करून मालक बनून बसतात. आणि हेच सगळ्या दुःखांचं, अशांतीचं आणि चुकीच्या कामांचं कारण बनतात. तुम्ही फक्त काही वेळासाठी दररोज तुमचे बाहेरचे डोळे बंद करा आणि तुमच्या पळणाऱ्या डोक्याला सुद्धा शांत करण्याचा प्रयत्न करा. विचारांची गर्दी कमी करा. कारण तुमच्या आतमध्ये मनाच्या खोलवर एक अशी शांत जागा, एक असं शांत ठिकाण नक्कीच आहे जे तुमच्या असण्याची, तुमच्या तिथे पोहोचण्याची वाट पाहत आहे. तोच तुमचा खरा स्वभाव आहे, तोच शांतीचा झरा आहे. श्रीमद भगवद्गीतेचा 21वा उपदेश हा आहे की आपला स्वभाव, आपल्या सवयी, आपले विचार आणि आपल्या भावना यांचा आपण वेळोवेळी कोणाचाही मुलाहिजा न ठेवता निष्पक्ष विश्लेषण करत राहिलं पाहिजे. स्वतःला तपासून पाहिलं पाहिजे. आत्मनिरीक्षण. कुठे असं तर होत नाहीये ना की तुम्ही नकळतपणेच कोणत्या तरी चुकीच्या दिशेने जात आहात? कुठे एखादी वाईट सवय किंवा वाईट विचार तुमच्यावर ताबा तर मिळवत नाहीये ना? स्वतःबद्दल विचार करणं, आत्मचिंतन हाच तो खरा आरसा आहे जो तुम्हाला तुमच्या चांगल्या गोष्टींसोबतच तुमच्या वाईट गोष्टी, तुमच्या कमतरता सुद्धा स्पष्टपणे दाखवतो. जर दुसरी कोणती व्यक्ती तुमची निंदा करत असेल तर होऊ शकतं की अहंकारामुळे तुमचा तिच्यावर विश्वास बसणार नाही, तुम्ही ते स्वीकारणार नाही. पण जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे स्वतःला तपासता, स्वतःच्या मनात विचार करता, आत्ममंथन, तेव्हा तुम्ही तुमच्या वाईट गोष्टी, तुमच्या चुका स्वतःच जाणून घेऊ शकाल, स्वीकार करू शकाल. आणि जेव्हा तुम्ही त्या स्वीकाराल तेव्हाच त्या दूर करण्याचा प्रयत्न सुद्धा करू शकाल. अशा प्रकारे तुम्ही अध्यात्माशी जोडून, स्वतःला सुधारण्याच्या मार्गावर चालून तुम्ही स्वतःला हळूहळू श्रेष्ठ, अधिक शांत, अधिक संतुलित आणि अधिक गुणी बनवू शकता. ज्या माणसाच्या आयुष्यात न धर्म आहे म्हणजेच कर्तव्य पालन आणि नैतिकता आणि न देवाप्रती खरी भक्ती किंवा श्रद्धा आहे, त्याचं आयुष्य दिशाहीन आणि अर्थ नसलेलं असतं. ते फक्त खाण्यापिण्यापुरतं आणि झोपण्यापुरतं मर्यादित राहतं, जे की प्राण्यांच्या आयुष्यासारखंच असतं. माणसाच्या आयुष्याचा उद्देश यापेक्षा खूप मोठा आहे. श्रीमद भगवद्गीतेचा 22वा उपदेश हा आहे की कधी कधी आयुष्यात अशी काही कठीण परिस्थिती, अशा दुःखद घटना येतात की आपल्याला असं वाटू लागतं की शेवटी माझ्यासोबतच असं का झालं, किंवा माझ्यासोबत जे काही होत आहे ते खूप चुकीचं होत आहे, देव माझ्यावर अन्याय करत आहेत. आपण निराश आणि दुःखी होऊ लागतो. पण जेव्हा तो कठीण काळ, ते कठीण क्षण निघून जातात आणि आपण मागे वळून पाहतो तेव्हा आपल्याला बऱ्याचदा हे जाणवतं की जर त्यावेळी आपल्यासोबत ती वाईट घटना किंवा ती अडचण आली नसती तर कदाचित आज आपल्याला हे यश, ही समज, ही ताकद किंवा हे स्थान मिळालं नसतं. बऱ्याचदा अडचणी आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी, आपल्याला मजबूत बनवण्यासाठी आणि आपल्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी येतात. आयुष्याची वाट सरळ आणि सपाट नसते. ती वाकड्या तिकड्या रस्त्यांनी, चढ उतारांनी आणि कधी कधी काट्यांनी भरलेली असते. आयुष्य काही फुलांची बागसेज नाहीये जी खूप सहज पार करता येईल. यात आपल्याला सुख, दुःख, यश, अपयश, मान, अपमान असे अनेक चढ उतार पाहायला मिळतातच. हे आयुष्याचा भाग आहेत. त्यामुळे आपण या चढ उतारांना घाबरण्याऐवजी हा विचार केला पाहिजे की या परिस्थितींमधून शिकत आपल्याला स्वतःला आयुष्यात कसं पुढे न्यायचं आहे, कसं अधिक समजूतदार आणि मजबूत बनायचं आहे. श्रीमद भगवद्गीतेचा 23वा उपदेश हा आहे की आपल्या शास्त्रांमध्ये, विशेषतः पुराणांमध्ये या गोष्टीचा उल्लेख आढळतो की आत्म्याला 84,84,000 वेगवेगळ्या योनींमध्ये भटकल्यानंतर अनेक जन्मांच्या चांगल्या कर्मांमुळेच पुण्य अत्यंत दुर्मिळ असा माणसाचा जन्म मिळतो. त्याचबरोबर हे सुद्धा सांगितले आहे की फक्त माणसाचा जन्म, मनुष्य योनी हाच असा जन्म आहे ज्यात जीवाला सारासार विचार करण्याची बुद्धी, विवेक आणि कर्म करण्याचं स्वातंत्र्य मिळतं, ज्यामुळे तो नवीन कर्म करून आपलं नशीब बदलू शकतो आणि जन्म मरणाच्या या न संपणाऱ्या फेऱ्यातून सुटून मोक्ष, पूर्ण मुक्ती सुद्धा मिळवू शकतो.
इतर जन्म योनी फक्त भोग योनी मानल्या जातात, ज्यात जीव फक्त आपल्या आधीच्या कर्मांची फळं भोगतो. माणसाने केलेल्या कर्माचं फळ फक्त त्याच्या कर्मावरच अवलंबून नसतं, तर त्याची आत्ताची परिस्थिती, त्याची आधीची कर्म, प्रारब्ध आणि दैवी शक्ती, देवाची कृपा किंवा नियम यांच्या मिळण्यानेच ठरतं. असंही म्हटलं जातं की जर एखाद्या माणसाच्या आयुष्यात जमा झालेल्या चांगल्या कर्मांची संख्या त्याच्या वाईट कर्मांच्या संख्येपेक्षा खूप जास्त असेल, तर त्याला त्याच्या काही वाईट कर्मांचं फळ याच जन्मात दुःख किंवा त्रासाच्या रूपात भोगावं लागू शकतं, जेणेकरून त्याचा हिशोब बरोबर होऊ शकेल. आणि जी त्याची चांगली कर्म असतात त्याचं उत्तम फळ त्याला पुढच्या जन्मात आणखी चांगल्या परिस्थितीच्या रूपात मिळू शकतं. त्याच प्रकारे जर माणसाने आजपर्यंत जेवढी काही कर्म केली आहेत त्यात जर वाईट कर्मांची संख्या त्याच्या चांगल्या कर्मांच्या संख्येपेक्षा खूप जास्त असेल, तर त्याला या जन्मात त्याच्या काही चांगल्या कर्मांची फळं सुख किंवा सुविधेच्या रूपात भोगावीच लागतील आणि त्याच्या बहुतेक वाईट कर्मांची फळं त्याला पुढच्या जन्मात दुःख किंवा कठीण परिस्थितीच्या रूपात मिळणं ठरलेलं असतं. कर्माचा हिशोब खूप गुंतागुंतीचा आहे. तर मग शेवटी एका सामान्य संसारी माणसानी गृहस्थ कोणती कर्म केली पाहिजेत? शास्त्रांप्रमाणे त्या माणसाकडून ही अपेक्षा केली जाते की त्याने निष्ठेने आपल्या कुटुंबाच्या गरजांकडे लक्ष द्यावं, त्यांचं पालन पोषण करावं. आणि जर त्याच्याकडे गरजेपेक्षा जास्त पैसा असेल तर खूप जास्त पैसा फक्त तिजोरीत जपून ठेवणं हे सुद्धा एक प्रकारचं वाईट कर्मच सांगितलं आहे. कारण तो पैसा समाजाचा आहे आणि त्याला फक्त स्वतःच्या सुखासाठी साठवून ठेवणं हे आसक्ती आणि लोभ दाखवणारं आहे. त्या जास्तीच्या पैशाचा वापर त्या माणसाने इतरांना मदत करण्यात, अडचणीच्या वेळी समाजाच्या कामी येण्यात आणि त्याचबरोबर दान पुण्य यांसारख्या चांगल्या कामांमध्ये सुद्धा नक्की केला पाहिजे. ना की त्याने फक्त पैसे वाचवण्याच्या किंवा आणखी जास्त पैसे जोडण्याच्या लालसातच पडून राहिलं पाहिजे. हो, हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की माणसाने आपल्या कमाईपेक्षा जास्त उगाच खर्च नाही केला पाहिजे, उधळपट्टी टाळावी आणि आपल्या क्षमतेप्रमाणे आणि ताकदीप्रमाणेच दानपुण्य वगैरे केलं पाहिजे. देखाव्यासाठी किंवा अहंकारामुळे नाही. संतुलन इथे सुद्धा गरजेचं आहे. श्रीमद भगवद्गीतेचा 24वा उपदेश हा आहे की माणूस आपल्या शांत, स्थिर आणि एकाग्र मनाच्या जितका जवळ जातो, जितका जास्त तो आपल्या मनाला बाहेरच्या गडबडीपासून उथलपुथल हटवून आतल्या शांतीमध्ये स्थिर करण्याचा सराव करतो, तो आपल्या मनाला तितकंच जास्त मजबूत, संतुलित आणि शक्तिशाली बनवू शकतो. तुमच्या चंचल मनाला तुम्ही पाण्यासारखं समजा. कारण जेव्हा पाण्यात लाटा उसळत असतात, जेव्हा ते अशांत असतं, तेव्हा त्यात तुम्ही तुमचं प्रतिबिंब किंवा त्याच्या तळाशी पडलेली कोणतीही वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही. सगळं काही धुसर आणि वेडवाकडं दिसतं. अगदी त्याचप्रमाणे जेव्हा तुमचं मन विचार, इच्छा, काळजी आणि भावनांच्या लाटांनी अशांत राहील, तेव्हा तुम्हाला बरोबर चूक, योग्य अयोग्य, खरं खोटं यातला फरक स्पष्ट दिसेनासा होईल. तुमची निर्णय घेण्याची क्षमता कमजोर पडेल. आणि याच्या उलट जेव्हा तुमचं मन सरावाने शांत आणि स्थिर होईल, जसं शांत तळ्याचं पाणी असतं, तेव्हा तुम्हाला खरं आणि खोटं, वास्तव आणि भ्रम, तुमची कर्तव्य आणि काय करू नये हे स्पष्ट दिसू लागेल. तुमची आतली नजर, अंतर्दृष्टी जागी होईल. शांत मन हाच ज्ञानाचा आरसा आहे. श्रीमद भगवद्गीतेचा 25वा उपदेश हा आहे की जर तुम्ही सराव, अभ्यास आणि अलिप्तपणा, वैराग्य याद्वारे तुमच्या मनाला पूर्णपणे शांत आणि ताब्यात ठेवलं, त्याला तुमचा मित्र बनवलं, तर विश्वास ठेवा की तुम्ही या जगात जे काही मिळवू इच्छिता, जे धर्माला धरण आहे, ते तुम्ही जिंकू शकता, ते मिळवू शकता. असं यासाठी होईल कारण जेव्हा मन शांत आणि एकाग्र असेल, तेव्हा तुम्ही तुमची संपूर्ण ऊर्जा आणि क्षमता यांचा चांगला वापर तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी योग्य दिशेने करू शकाल. यामुळे तुमची कामं अधिक प्रभावी होतील आणि तुम्ही जगाला चमत्काराशिवाय काही देणार नाही. म्हणजेच तुमची कामं इतकी यशस्वी आणि अद्भुत होतील की लोक त्यांना चमत्कार समजतील. आणि ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की हे जग बऱ्याचदा आश्चर्यकारक कामांपुढे, अद्भुत यशापुढे आणि असामान्य व्यक्तींपुढे झुकतं, त्यांचा सन्मान करतं. एखादा माणूस जर आयुष्यात दुःख भोगत आहे, त्रास आणि वेदना सहन करत आहे, तर त्याने हा विचार नाही केला पाहिजे की हे दुःख त्याला कोणत्या तरी दुसऱ्या माणसापायी किंवा बाहेरच्या परिस्थितीपायी मिळत आहे. गीतेच्या कर्म सिद्धांतानुसार त्याच्या दुःखांचं खरं कारण त्याचं स्वतःच कोणतं तरी पूर्वी केलेलं कर्म असतं, ज्यामुळे त्याला आज हे दुःख किंवा त्रास सहन करावा लागत आहे. आजच्या या जगात कुणाला नाही वाटत की त्याने सुखी, श्रीमंत आणि शांत आयुष्य जगावं. प्रत्येक जण सुखाचीच इच्छा करतो. पण जर तो जी कामं, कर्म करत आहे, ती कामं करतानाच जर तो सुखी नसेल, जर त्याची कामं चुकीची असतील,
पापाने भरलेली असतील किंवा तो दुःखी मनाने, नाईलाजाने, बेमनसे किंवा तणावात काम करत असेल तर त्याला त्या कामाच्या फळाच्या रूपात खरं सुख आणि शांती कुठून मिळणार आहे? जसं बी असेल तसंच तर फळ मिळेल. विज्ञानाचा सुद्धा हाच नियम आहे की प्रत्येक क्रियेची समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया होते. कर्माचा सिद्धांत सुद्धा काहीसा असाच आहे. कारण जर तुम्ही आगीत हात टाकला तर हात लगेच भाजतो, फळ लगेच मिळतं. पण जर एखाद्या आंब्याच्या झाडाची बी तुम्ही आज लावली तर त्या झाडाला गोड फळं यायला खूप वर्ष लागतात. पण जर बी योग्य असेल आणि तुम्ही योग्य काळजी घेतली असेल तर फळ नक्की मिळतं. काही कर्मांचं फळ लगेच मिळतं, काहींचं उशिरा आणि काहींचं पुढच्या जन्मात, पण मिळतं नक्की. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. मी आशा करतो की तुम्हाला या व्हिडिओमधून बरंच काही जाणून घ्यायला मिळालं असेल. व्हिडिओला लाईक आणि शेअर करून कमेंटमध्ये जय श्री राधे कृष्ण लिहायला विसरू नका. आणि असेच ज्ञान देणारे आणि प्रेरणा देणारे व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटी नक्की वाजवा.